कोण आहे माईक आहे चला परवानगी दिली आहे ना आवाज कुठे सभापती महोदय की ज्या नियमांची पायमल्ली किंवा आज जो काय गळा चेपला गेलाय या लोकशाहीचा खून जो झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी खरं इथे उभा आहे। आज जो उपसभापतींवरती विश्वासदर्शक ठराव आणला गेला आम्हाला ही माहिती हवी आहे सभागृहाला की कुठल्या नियमाप्रमाणे हा प्रस्ताव आला, एक तर कुठल्या नियमाने हा प्रस्ताव दाखल केला। या सभागृहाची परंपरा, या सभागृहाची संस्कृती, या सभागृहात हे सभागृह नियमांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं। इथे कायदे मंडळ आहे, इथे कायदे बनले जातात आणि ज्या सभागृहात कायदे बनले जातात त्या सभागृहातच कायद्याची पायमल्ली होत असेल, त्या सभागृहातच कायदे पायदळी तुडवले असतील तर इकडे येण्याचं प्रयोजन काय? मी हे पुस्तक नियमांचं पुस्तक आपल्या समोर ठेवतोय, याच्यामध्ये कुठल्या नियमाने हा प्रस्ताव आज सभापतींवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव इकडे आला आणि तो ताबडतोब पारित केला, त्याचे नियम काय, कुठल्या नियमाने पारित केला? आम्ही पोल मागितलं, पोल आम्हाला दिलं नाही, त्याच्यावरती सदस्याला सभागृहात आपले विजय मांडता येतात की अविश्वास विश्वास का देतो हे सगळं मांडण्याचे अधिकार आमच्या अधिकारावरती आपण आपल्या अधिकारात आमच्या हक्कावरती आज गदा आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला हा दुरुस्त करून हवाय। जो ठराव आपण इथे आणलाय तो कुठल्या नियमाने, कारण नियम 11 खाली फक्त रिमूव्हलची प्रोसिजर आहे आणि नियम 23 मध्ये प्रस्ताव आपण दाखल करू शकतो, परंतु प्रस्ताव दाखल करताना देखील त्याची मुदत किती असली पाहिजे, तो कसा दाखल केला पाहिजे, तो विरोधी पक्ष नेत्याने च्या माहितीत आहे की नाही, सभागृहाच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा होते की नाही आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एवढी जर मेजॉरिटी आहे, या मेजॉरिटीचा जर मात सरकारला असेल तर त्याने मतदानाने सिद्ध करून दाखवावा। कामकाजात घ्या, तुम्ही मतदान घडवून घ्या। सभापतींच्या जोरावरती केवळ आम्ही अल्पमतात मध्ये आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका। आज जे झाले ते गळा दाबण्याचा प्रयत्न झालाय, आम्हाला हे योग्य नाहीये। आमच्याकडे आज अल्पमत असेल कदाचित, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तुम्ही मेजॉरिटीने मतदानाचा हक्क आहे, त्या प्रस्ताव मताला टाकून तुम्ही तुमच्या उपसभापतींवरती विश्वास दाखवू शकला असतात। काल देखील आपण रिमूव्हलचा प्रस्ताव उद्या 14 दिवस होत असताना केवळ संविधानाचं एक कलम दाखवून त्या संविधानावरती इथे चर्चा होणार आहे, ती चर्चा कुठल्या दिवशी होणार आहे ते देखील आम्हाला सांगावं। पण त्या अगोदर न विसरता एक गोष्ट सांगतो, आज पंकज भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे, हे सभागृह त्यांना मनपूर्वक सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि किमान त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील लोकशाहीचा खून होताना त्यांनी उघड्या डोळ्याने बघू नये आणि भुजबळ साहेब असताना आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे आपल्या चांगल्या दिवशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण महत्वाचं आहे की जे आपल्याला मार्गदर्शन झालंय याच्या बाबतीमध्ये आपण हा जो काही ठराव मंजूर केलेला आहे, आपण या ठरावाला चुकीची आज पायंडा या सभागृहात पाडलेला आहे। आम्ही सगळे जे काय आमचं म्हणणं आहे ते म्हणणं आमचं झाल्याच्या नंतर या सरकारचा आम्ही निषेध करतो, या सभापतींच्या या निर्णयाचा आम्हाला अमान्य आहे। आपल्याला माहिती आहे की हे निर्णय आपल्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाहीत आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आपण हवं तसं कामकाज करू शकत नाही। या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज दाबला जातोय, विरोधी पक्षनेता एवढा गोंधळ चालू असताना विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा आहे, त्याला घटनात्मक दर्जा आहे, त्या दर्जाचा देखील आपण पायमल्ली करताय। त्या विरोधी पक्ष नेत्याला जवळजवळ 1 तास विरोधी पक्ष नेता उभा होता, परंतु विरोधी पक्ष नेत्याला देखील आपण बोलू दिलं नाही। हे सभागृह असं आपल्या मनमानी कारभाराने चालणार नाही। हे सभागृह चालवायचं असेल तर या सभागृहात नियम आहेत, या सभागृहाची संस्कृती आहे, कौल शब्दरची पुस्तक आहेत, पार्लमेंटरी कसं चाललं पाहिजे सभागृह याच्या गाईडलाईन्स आहेत। या सगळ्या गाईडलाईन बाजूला काढून हे सगळं पायदुळी तुडून आपण जो निर्णय दिलाय या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि माझे सहकारी बोलल्याच्या नंतर आमचा निर्णय जाहीर करतो। आभारी आहे की एवढ्या कमीत कमी तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिलीत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान
त्यांनी आम्हाला दिलेले मूलभूत अधिकार सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत हे अबाधित राहतात की नाही अशी आताही चिंता आमच्या डोक्यामध्ये आहे. सभापती महोदया, या सगळ्या याचं जे मूळ आहे, आम्ही वारंवार जे सांगतोय, ही पुस्तकं कशासाठी आहेत? ही पुस्तकं म्हणजे आपल्या पिजन काय बॉक्स काय म्हणायचं, होल नाही सांगितलं, मग पिजन बॉक्स मध्ये आपण जे काही ठेवतो ते पुस्तकं नाहीत. वैभव आहे या महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं. अनेक या सभागृहामध्ये आपण कायदे बनवले कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी, कामासाठी, कामाच्या पद्धतीसाठी अनेक कायदे आपण बनवले आणि हे सगळे कायदे आपण ह्या नियमानुसार बनवले. आपण ज्या आसनावर बसलेले आहात हे आसन आपले घटनात्मक आसन आहे. त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं आसन सुद्धा घटनात्मक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या सभागृहाचे प्रमुख असतातच, परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जो सन्मान असतो तो विरोधी पक्ष नेत्याचा असतो. गेली 15 दिवस झाले आम्ही पाहतोय की ज्या ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी हात वर केला, कधीतरी चुकून त्यांना वेळ दिला जातो. कसं चालतंय हे सगळं? मी आपल्याला फक्त माहिती करता सांगतो, आपल्याला माहिती असेलच, आपलं सचिवालय माहिती देईल, परंतु आज त्यांचा सुद्धा मला या ठिकाणी मुद्दाम निषेध करायचा आहे. नियमांची बाजू त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असेल नसेल मला माहित नाही, परंतु आपल्या नियमामध्ये कुठेही ह्या सगळ्या प्रोव्हिजन नसताना ज्या पद्धतीने ते फक्त माना हलवून इकडे सांगत होते ते आम्हाला अजिबात आवडलं नाही. ते आम्हाला आवडलं नाही ह्याच्यासाठी ते महत्वाचं नाही, ते ह्या लोकशाहीचा खून करणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या सभागृहाचं वैभव, आज मी जर असं म्हणालो, फार वाईट शब्द वापरणार आहे मी, आणि मला माफ करा आणि मला त्याच्यासाठी सस्पेंड करा. माझी तयारी आहे. या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आजचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ नये. एकही काम आमच्या विरोधकांचे आमचे हक्क सगळे अबाधित असताना या नियमानुसार या सभागृहामध्ये नियमबाह्य काम होतंय, रेटून नेलं जाते. दुर्दैव असं आहे, आपण पीठासीन अधिकारी म्हणून इथे बसलात, राज्याचे मुख्यमंत्री इकडे बसलेले आहेत, तरी सुद्धा ते काम रेटून नेण्यात आलं. आम्हाला त्या कामाच्या बाबतीमध्ये बनायचं आहे तो भाग वेगळा. दादा, कधीतरी आपण इकडे तिकडे असतोच, हे लोकशाहीचं वैभव आहे. पण असं कधी तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही पाहिलं का? तुम्ही 40-45 वर्ष तुम्ही सुद्धा सभागृहामध्ये. सभापती महोदयांच्या निर्णयाबाह्य आपण बोलू शकत नाही. मी 10 सभापतींच्या मी माझ्या नियमाला धरून बोलतोय. असं बोलता येणार नाही. सभापती महोदयांचा निर्णय बाह्य आपल्याला बोलता येणार नाही. माझा अधिकार आहे तो. मी तुमचं ऐकून घेतलंय, पण जो सभापतींनी निर्णय दिला त्याला सोडून बोलता येणार नाही. हा नियम आहे. माझ्या नियमानुसार मी बोलतोय आणि मी आपल्याला सांगितलंय, आपल्याला जर वाटत असेल मी अयोग्य बोलतोय, माझ्यावर कारवाई करा, परंतु माझा आवाज या सभागृहामध्ये आपण दाबण्याचा कृपया प्रयत्न करू नका. आम्हाला हे माहिती आहे की आपण सुद्धा त्या पीठाची जागेवर बसल्याच्या नंतर एक वेगळं तुमची भूमिका असते. मला नम्रपणे सांगावंसं वाटेल, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1960 नंतर या जागेवर अनेक लोक बसले, अनेक लोकांनी देशाला दिशानिर्देशक याच्यावरनं या पदावरनं निर्णय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये नियम झाले, कायदे झाले. आजही त्या नियमांचं पालन देशातल्या इतर राज्यामध्ये होतं, माझ्या राज्यामध्ये होत नाही. माझ्या राज्यामध्ये माझे नियम सगळे पायदळी तोडवले जातात. एक सदस्य म्हणून माझा अधिकार जो तो हे करण्यात येतो, डावलण्यात येतो. आणि म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजचा दिवस या सभागृहाचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ नये. एक उदाहरण आणखीन देतो आपल्याला. सभापती महोदया, या बाकावर 4 फक्त सदस्य होते.
आठवते 4 सदस्य होते, पाणीवाली बाई आपली, भुजबळ साहेब, ही सगळी मोठी माणसं 4च होते, काही वेळेला तर 2च होते, शेका पक्षाचा एक आणि समाजवादी प्रजा समाजवादीचा एक. परंतु त्यांचा आवाज कधीही डावलण्यात आला नाही. किंबहुना सगळ्यात जास्त जर भाषणं तुम्ही काढलीत ह्या सभागृहाच्या ह्याच्यातून, सगळ्यात जास्त भाषणं ही विरोधकांची आहेत, विरोधी बाकावरची आहेत आणि त्यांनी दिलेले जे काय सूचना आहेत त्याच्या आधारावर निर्णय झालेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्याला की अशा पद्धतीने मी हा जो आजचा काळा दिवस जो म्हणतोय त्याला कारण आहेत आणि हे दुर्दैवाने देशाच्या इतिहासामध्ये नोंद केले जाईल आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आपलं नाव नोंदलं जाईल याची आम्हाला चिंता आहे. महाराष्ट्राच्या पीठासीन अधिकाऱ्याचं कुठलंही अशा पद्धतीने नाव यावं हे आम्हा सगळ्यांना लाजिरवाणं आहे. आम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून वेदना होतात आहेत, दुःख होत आहे. परंतु सभापती महोदया अशा पद्धतीने आमचा जर आवाज दाबला जात असेल, आम्ही 1.5 तास इथे उभे होतो, एकही वेळा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की मी ह्याच्यावर निर्णय देते आणि तुम्ही बसा आणि आम्हाला त्याची ती आम्हाला मेहरबानी नको. आमच्या ताकद आहे, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आमची ताकद आहे आणि आम्ही ती वापरणारच. कारण तो अधिकार मला माझ्या घटनेने आणि माझ्या नियमाने दिलाय. आणि आम्ही काय म्हणत होतो, नियमानुसार तुम्ही सभागृह चालवा, नियमानुसार तुम्ही आम्हाला काय जे आम्हाला एक सजा द्यायची ते द्या, नियमानुसार आम्हाला बोलू द्या, परंतु आम्हाला बोलायला द्यायचं नाही. विरोधी पक्ष नेत्या जे महत्वाचं पद, वेळ संपली बाई, 1 तास बाई वेळ संपली बाई. आपण विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख सुरू करतोय, विशेष उल्लेख चालू करतोय. शशिकांतजी शिंदे तुमच्या प्रश्नापासून विशेष उल्लेख. आपण विशेष उल्लेख चालू करतोय. सभापती महोदय, मी मनापासून आपलं धन्यवाद देऊ. निदान तुम्ही तरी आमचं ऐकताय. गेले 2 तास आम्ही बोलतोय, कोणी बोलत नव्हतं. मी फक्त प्रथा परंपरावर बोलणार आहे, मी काय नियमावर जात नाही. आता नियमावर जाऊन काय होत नाही माहिती आहे मला. एवढंच कळत नाही, 2 मिनिटं मला एवढंच कळत नाही, या सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या वेळेला हरकत घेतली त्याचं रुलिंग द्यायला पाहिजे नव्हतं. आपण रुलिंग दिलं नाही. काल अविश्वासाचा ठराव नामंजूर केला. आज अचानक कुठल्याही या असलेल्या कामकाजावर न दाखवता आपण लगेच विश्वासाचा ठराव आणला. तुम्ही घाबरताय. आता सरळ आरोप आहे, कारण ही चर्चा होऊ नये आणि या चर्चेच्या माध्यमातून या असलेल्या सदनामधून कशा पद्धतीने चुकीचं कामकाज चाललेलं आहे, कसा पदाच्या बाबतीमधला आमचा चर्चा करून आम्ही जे काय आरोप करणार होतो त्याची चर्चेला सरकार घाबरलं असं माझं स्पष्ट मत आहे. मला एकच सांगायचं आहे की आपण ज्या 23 खाली चर्चा आणली त्या चर्चेमध्ये या ठिकाणी माहितीच नाही, एका अचानक कुठली तरी चिठ्ठी येते आणि लगेच तिथे सभागृहामध्ये ती मांडली जाते आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली गेली. कुठल्या रूल प्रमाणे आली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ठराव मांडू शकतो का, हाच आमचा प्रश्न होता. मग आम्हाला रुलिंग तरी द्यायचं. या सदनाचा एक उच्च दर्जा आहे आणि या सदनामध्ये चर्चा होतात, नियम होतात, त्याची बाहेर चर्चा होते. आज ही चर्चा बाजूला ठेवून कोणाला तरी पाठीशी घालायचंय, कोणाला तरी वाचवायचंय आणि कोणाच्या बाबतीमध्ये चर्चाच होऊ नये म्हणून हे कामकाज केलेले आमचा आरोप आहे. आमचं म्हणणं आहे की आम्ही मागितलेल्या न्यायासाठी तुम्ही न्याय द्यावा आणि जर तो देत नसाल तर लोकशाहीचा खून केला असं म्हणणं आमचं आहे. आम्ही तुमचा निषेध करतो.